नमस्कार. आज आपण करणार आहोत कोबीची भाजी. त्यासाठी कोबी केले, डाळ केली 2 तास वाट. तर आपण भाजी करायला सुरुवात करू. चला आपण भाजीला सुरुवात करूया. कढई गरम झालेली आहे. 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की राई, जिरं, हे 2 मिरच्या उभ्या कट करून घातलेल्या आहेत, कढीपत्ता, आणि डाळ भिजवलेली घालायची. आपण डाळ 2-3 तास तरी चांगली भिजली पाहिजे, म्हणजे भाजीमध्ये पटकन शिजते. डाळ आणि वाटाणा, आता वाटाण्याचं सीझन असल्यावर वाटाणे चांगले मिळतात बाजारमध्ये, त्यामुळे मी वाटाण्याच्या सीझनमध्ये कोबीमध्ये वाटाणा घालतो. डाळ वाटाणा घातला की झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, वाटाणे आणि डाळ वाफवली जाते आणि लवकर शिजते. गॅस हळू ठेवायचा. आता आपण उघडून बघूया. वाटाणे कसे वाफवले, वाटाणे वाफवून झालेले आहेत. आता आपण टोमॅटो घालूया. बारीक चिरलेला टोमॅटो, हळद आणि मिरची घातलेली आहे. आपण थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा. ही भाजी जास्त तिखट नाही करायची, ही कमी तिखटच भाजी चांगली लागते. त्याच्यानंतर आपण हा कोबी घालायचा. कोबी घालून झाल्यानंतर आपण मीठ घालायचं चवीप्रमाणे. आणि न हलवता 2 मिनटं झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढूया आणि कोबी परतून घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही, वाफेवरच भाजी शिजते. परतून झाले. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि शिजवून देऊ भाजी. आपली भाजी शिजली आहे का बघूया. हे बघू शकता, आपली भाजी आता शिजलेली आहे. डाळ पण शिजलेली आहे. वजन कमी करण्यासाठी, वजन ज्यांना कमी करायचे त्यांच्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे. कोबीमध्ये कमी कॅलरीज असतात, पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळं ही कोरडी भाजी खाल्ली तरी ते. तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.